नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नारिंगी रेल्वे उड्डाणपुलाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण. काम अपूर्ण असताना सुद्धा उद्घाटन केल्याबद्दल महापौर माननीय श्री अजीव पाटील यांची तीव्र नाराजी. वसई तालुक्यातील अनेक वर्षापासून रखडलेल्या नारिंगी रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण आज दिनांक 8 मे रोजी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री माननीय श्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलामुळे विरारकरांची गेल्या अनेक वर्षापासून होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या आता कायमची संपुष्टात आली आहे. हा उड्डाणपूल विरार पूर्व आणि पश्चिम भागाला थेट जोडणारा मुख्य दुवा ठरेल. यामुळे नारिंगी, बोळींज आणि विरार परिसरातील प्रवासाचा वेळ वाचणार आहे. रेल्वे फाटकामुळे होणारी तासनतास प्रतीक्षा आता संपली असून रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना विनाविलंब प्रवास करणे शक्य होईल. वाहतूक सुरळीत झाल्यामुळे नागरिकांच्या इंधनाची बचत होईल आणि प्रवासाचा ताण कमी होईल. हा प्रकल्प पूर्ण करून तो नागरिकांच्या सेवेत रुजू करताना मला मनापासून आनंद होत आहे. तसेच विरारच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असेच अविरत प्रयत्नशील राहू असा निर्धार पालकमंत्री श्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असताना सुद्धा उद्घाटन केल्याबद्दल वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर माननीय श्री अजीव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यात पालिकेतर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री गणेश नाईक, खासदार हेमंत सवरा, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजेंद्र गावित, महापौर अजीव पाटील, माजी महापौर नारायण मानकर, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, आयुक्त पृथ्वीराज बीपी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रेल्वे क्रॉस करणारा ब्रिज जो पूर्वी फाटक होतं, आजच्या त्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये सर्वांचेच प्रयत्न आहेत. माननीय माजी खासदार, आताचे खासदार, आताचे आमदार. आता मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सर्वांचा उल्लेख केलेला आहे, तर रिपीट करत बसत. परंतु भविष्य काळामध्ये वसई विरारच्या प्रगती करता माननीय महापौर अजीव पाटील, माननीय आमदार राजनजी नाईक, माननीय आमदार स्नेहा दुबे आणि त्या सगळ्यांच्या लिडिंग मध्ये खासदार हेमंतजी सवरा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी आणि सगळ्या पीडब्ल्यूडीचे अधिकारी सर्वांच्या संमतीने, MMRDच्या संमतीने या शहरातले ब्रिजेस, या शहरातले असलेल्या ज्या समस्या त्या दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण राजकारण बाजूला सोडून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जो 2047ला अभिप्रेत असलेला भारत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्याची असणारी प्रगती तिचा निश्चितपणे जनतेला फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला समाजकारणाच्या मध्ये अतिशय गतीनं, सामर्थ्यानं, तेजानं आणि वेगानं पुढे चाललेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं आजवर सहकार्य मिळालेलं आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया आणि असेच सहकार्य आम्हाला देत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बऱ्याच वर्ष राहिलेला हा ब्रिज लोकार्पण झालेला आहे. मुळामध्ये हा ब्रिज ज्यावेळी शासनाने डिक्लेअर केला त्यावेळी एक तर अरुंद होता, 2 ट्रॅकचाच होता आणि तो खाजगी तत्वावर तो देण्याचं त्यांचं होतं. परंतु लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी प्रयत्न केला, सांगितलं का बाबा खाजगी तत्वावर कोणी इकडे येत नाही, मुंबईला ठीक असतं, इकडे कोणी येत नाही. शेवटी शासनाने करायचं मान्य केलं, शासनाने चालू केलं
परंतु रेल्वेचं 4 ट्रॅक 6 ट्रॅक ह्याच्यामुळे परमिशनमध्ये सगळं अडकलेलं होतं. त्याच्यानंतर जी ॲक्विजिशन झालेली जागा एका ठिकाणी होतं, डी पीचा प्लॅन दुसऱ्या ठिकाणी होता आणि ब्रिज बनला मधोमध तिसऱ्या ठिकाणी झालेला आणि ह्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होतं. त्या शेवटी काय की कोणाला TDR द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये ती रिझर्वेशन असायला लागतं, डी पीमध्ये ते प्लॅनमध्ये रोड असायला लागतं. त्या अडचणी सगळ्या होत्या आणि त्याच्यातनं मात करत हा शेवटी एकदांचा ब्रिज चालू झालेला आहे आणि तो 2 ट्रॅकचा 4 ट्रॅक केला. त्यामुळे तुम्ही आज बघितलं की एवढा रुंद रोड आहे, म्हणजे भविष्यामध्ये देखील असा त्रास राहणार नाही. ह्याच्या पुढे अजून एक ब्रिज नारंगीच्या शेवटी गावात रिंग रोडला होणार आहे, त्यानंतर पुढे विराटनगरचा होणार आहे, ओसवाल नगरीमधला होणार आहे, अलकापुरीमधला होणार आहे, उमळ्याचा होणार आहे आणि अगदी नायगावच्या त्या टोकावर आणि भाईंदरकडून येणार आहे. असे हे ब्रिज आहेत. त्याच्यानंतर कामन रेल्वेच्या वरचे 2 ब्रिज आहेत ते देखील होणार आहेत. असे अजून 6 ते 7 ब्रिज वसई तालुक्यामध्ये रेल्वेचे वरचे होणार आहेत आणि रोडवरचे जवळपास 8 ब्रिज, रोड ओव्हर ब्रिज विरारपासून ते वसईपर्यंत सगळ्या ठिकाणी रोडवरची देखील जी जंक्शन आहेत ती देखील अडचणीची आहेत आणि ती देखील मोकळी व्हावीत याच्यासाठी ते देखील होणार आहेत. हायवेपासून शहराकडे येणारे जे रोड आहेत ते काँक्रीटचे रोड केले जाणार आहेत. आता थोडंसं गॅस लाईन, पाण्याच्या लाईन, इलेक्ट्रिकच्या लाईन वगैरे याच्यासाठी कामं आहेत, ती झाल्यानंतर लवकरात लवकर ती देखील कामं चालू होणार आहेत. हा उड्डाणपूल बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षित होता. आज माननीय लोकनेते इंद्रनील ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. त्याच्यात आम्ही एकच सांगू शकतो की हा जो ड्रायव्हर आहे 41 असं लोकार्पण झालं. माननीय गणेश नाईक साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकार्पण केलेलं आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आले इकडे, सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. हा बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झालेली आहे. पण याच्यासाठी जी पाठपुरावा केला याच्यासाठी सर्वांचं श्रेय आहे. असं एका कुठच्या पार्टीचं नाही, याने माननीय लोकनेते इंद्रनील ठाकूर यांचं पण याच्यामध्ये भरपूर श्रेय आहे. आपले युवा आमदार सतीश ठाकूर यांनी आता भरपूर पाठपुरावा केलेला आहे आणि आज या वसई विरारच्या जनतेसाठी अतिशय सुवर्ण संधी झाली आणि आमची एक मागणी आहे की या उड्डाणपुलाला माननीय भास्कर ठाकूर यांचं नाव द्यायला पाहिजे अशी आमच्यातर्फे एक मागणी आहे आणि जरूर आम्ही त्याचा पाठपुरावा पण केलेला आहे आणि असं देतील असं वाटते आम्हाला. पण अनेक वेळा वेगवेगळी नावं देण्यासाठी मागणी केली होती. आपली काय नक्की ठाम भूमिका राहणार आहे का? आम्ही मागणी केलेली आहे. शेवटी राज्य शासन काय करायला किंवा केंद्र शासन काय करायला याच्यावर पुढे नाही, पण आमची एक इच्छा आहे की जे वसई विरारचं शहर घडवण्यामध्ये जो काही जे आहे त्यात आम्ही भास्कर ठाकूर जे आमचे पहिले विरारचे पहिले नगराध्यक्ष होते त्यांचं नाव दिलं पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे. परफेक्ट. काय सांगाल, आज उद्घाटन झालेलं आहे पण कामं अर्धवट झालेली आहे, तर श्रेयवादाचं एकूण दिसते चित्र काय म्हणतात? आता ते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे श्रेयवादाचा हा विषय आहे आणि एकतर वसई विरार महानगरपालिकेमार्फत म्हणजे ज्या सुरुवातीला 2018 पासून आपल्या घेतलेल्या टाकून म्हणजे त्यांनी जो पाठपुरावा आणि त्यांच्या हा म्हणजे त्यांच्या निवेदनाप्रमाणे आणि त्यांनी जे निवेदन दिलेलं त्या निवेदनाप्रमाणे हा फुलाचं आपल्या इथे हे करावं आणि त्याच्यानंतर जे बरेचसे वेळ गेलेलं होतं त्याच्यामध्ये हा कोणाच्या राज्यात आणि कोणाच्या सरकारमध्ये हे सगळं विषय होता हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या माध्यमातून पाठपुरावा आपले लोकनेते इंद्रनील ठाकूर त्यांनी हा सगळा पाठपुरावा करून घेतलेला आहे. पण आता हा अपूर्ण म्हणजे ते काम अपूर्ण असताना सुद्धा ही आता श्रेयवाद होऊ नये आणि ओपनिंग करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये बरेचसे काम अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्यामागे आपले महापौर साहेब यांनी पाठपुरावा करून हे पूर्ण करून घेण्याच्या मागे आहे. कुठेतरी भीती वाटत होती का की हा उठाण डायरेक्ट सुरू होईल असं? भीती वाटत अशी होती, समोरच्याला भीती वाटत होती का बाबा हे अचानक मध्ये लवकरात लवकर हे ओपन करून घेतील. त्याच्यामुळे आजचा हा दिवस जसा आता पालघरला जनता दरबार होता त्याच्यामुळे पालकमंत्री साहेबांना बोलून अचानक हा करून घेतलेला होता आणि तातडीने हा अर्जंट मध्ये हा करून घेतलेला आहे.